जय जय रामकृष्ण हरी. सुप्रभात. गजर कीर्तनाचा सोहळा, आनंदाचा स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. आजच्या भागात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं भक्तिपूर्वक स्वागत करते. प्रत्येक दिवस आपल्यासाठी काही ना काहीतरी वेगळं घेऊन येत असतो. आता आजचा दिवस आणि आजची तारीख तुम्ही बघितलीत का? आज 25 ऑक्टोबर 2025 असा दिवस आहे. त्यामुळे आज अगदी सहजपणे 25-25 असा योग जुळून आलाय. पण एकूणच बघता संपूर्ण विश्वभरासाठी 2025 हे जे वर्ष आहे ते खरंच खूपच अवघड ठरतंय. कितीतरी वेगवेगळ्या स्वरूपाच्या घटना आपल्यापर्यंत पोहोचतात आणि ज्यांनी आपलं मन देखील असं सुन्न होतं. आणि आज बघा, आज 25 तारखेला विनायकी चतुर्थी आली आहे. निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं आपण त्या गणरायाबद्दल म्हणत असतो. तो सुख करता आहे, तो दुःख हरता आहे, तो विघ्नांचं हरण करणारा आहे. अशा गणपती बाप्पाच्या चरणी आपणही नतमस्तक होऊया आणि त्याच्याकडे प्रार्थना करूया की हे जे काही जगामध्ये सुरू आहे ते सगळं काही नीट होऊ देत. सगळ्यांना सगळ्या संकटातून तू बाहेर काढ आणि प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण कर. तुझी कृपादृष्टी सगळ्यांवरती ठेव. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम, प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम. विनायक चतुर्थीच्या दिवशी आता मात्र आजच्या भागातल्या कथेला आपण आरंभ करूया. कथेचं शीर्षक आहे ज्ञानेश कन्या श्री गुलाबराव महाराज चरित्रकथा आणि ही कथा आपल्यासमोर प्रस्तुत करणारे कथाकार आहेत पूज्य श्री श्यामनारायणदास महाराज श्री अयोध्याजी. सुरुवात करूया आजच्या कथेला. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौनी ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. भगवती अंबा माता की जय. एकवीरा माता की जय. नागेश्वर महादेव की जय. संत सद्गुरु श्री गुलाबराव महाराज की जय. राजाधिराज सच्चिदानंद धर्म समन्वय महर्षी मधुराद्वैताचार्य प्रज्ञा चक्षु ज्ञानेश कन्या समर्थ गुरु श्री गुलाबराव महाराज की जय. प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराजांच्या जीवनचरित्राचा असणारा आजचा हा दुसरा दिवस. महाराजांच्या जीवनचरित्राचं अलौकिकत्व संत म्हणून आपण पाहत असताना संत जीवनाचं असणारं महत्त्व किती आहे आणि मनुष्य जीवनाने या संत चरित्राला काश वारंवार श्रवण करावं याचं वर्णन आपण ऐकलं. आज पुन्हा श्री महाराजांच्या चरित्र भागाचा भाव प्रगट करण्याकरता महाराजांच्या असणाऱ्या संपूर्ण चरित्राला पाहण्याकरता त्या दिव्य श्रीमद भागवताच्या ग्रंथ प्रकरणांकडे जायचं आहे. रामायणाच्या ग्रंथ प्रकरणांकडे जायचं आहे, ज्यामध्ये या संत जीवनाचं अलौकिकत्व आणखीन दडलेलं आहे. काय आहे ते चरित्र आणि काय आहे आणखीन ते महत्त्व, त्याचं वर्णन आपण करूया. थोडं स्मरण करू आणि त्यानंतर त्या चरित्रात प्रवेश. ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. 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 हरि ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव
संत सद्गुरु श्री गुलाबराव महाराज की जय. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदम ईशम आनंदी वल्लभम ज्ञानेन योगेन न च कर्मणा च भक्त्यार्थ सर्वस्व समर्पणेन आराधिताभ्यां श्रुतिमार्गदक्षिर नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. ॐ नमो भगवते वासुदेवाय. निरपेक्षमुनिं शान्तं निर्वैरं समदर्शनम् अनुव्रजाम्यहं नित्यं पूजयेत्यङ्ग्ररेणुभिः. मय्यर्पितात्मनः सभ्य निरपेक्षस्य सर्वथा मय्यात्मना सुखं यत्यत् कृतस्यात् विषयात्मनात्. आनंदगंध अखिल ब्रह्मांड नायक परात्पर ब्रह्म भगवान स्वयं श्रीकृष्णचंद्र परमात्मा आणि उद्धवांच्या संगतीमध्ये बसून काल ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी पाहिलं, संत जीवनाचं असणारं अलौकिकत्व किती आहे की भगवान स्वयं या संत जीवनाचं वर्णन आपल्या वाणीने करतायत. देव स्वयं ज्या वाणीने स्वतः वर्णन करावं, ज्ञानियांमध्ये अत्यंत अग्रगण्य अशा असणाऱ्या स्वतः उद्धवानी स्वतः संत चरित्राबद्दल जिज्ञासा प्रगट करावी, हे संतांचं खऱ्या अर्थानं महात्म्य आहे. हे बा, वैशिष्ट्य हे आहे की संतांना देवाचं चरित्र आवडतं, पण त्यातलं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की देवाला संतांचं चरित्र आवडतं. आणि म्हणून वारंवार देवसुद्धा संत चरित्राचं अवगाहन करत जातात. या संत चरित्राला ऐकणं, या संत चरित्राचं श्रवण करणं भगवंताला अनेकदा आवडतं. याची अनेक उदाहरणं आपल्या धर्मग्रंथांमध्ये आहे. प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराजांच्या या जीवनचरित्राकडे पाहताना संतत्व म्हणून जेव्हा आपण पाहतो तेव्हा हे संत चरित्र देवाला किती आवडतंय. भगवान श्रीकृष्ण आराध्य रूपाने स्वतः भगवान ज्ञानेश्वर महाराजांचे संत श्री गुलाबराव महाराज ज्यांना आपलं इष्ट मानतात, केवळ इष्ट नाही तर श्रीमद भागवताला आपलं मंगळसूत्र मानतात, भगवान श्रीकृष्ण आपल्या जीवनामध्ये या संत चरित्राची आवड ठेवतायत. केवळ मी आवडीच्या संदर्भामध्ये भगवान श्रीकृष्ण ठेवतात असं नाही, तर जे जे काही अवतार झालेत त्या सर्व अवतारांमध्ये काही नाही अशी अनेक ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी भगवंतांनी संत चरित्राचं अवगाहन केलंय, श्रवण केलंय. उद्धवाच्या संगतीमध्ये हा संवाद करताना भगवंतांनी तर संत लक्षणं सांगितली. रामायणामध्ये भगवंतांनी एक दिवशी लक्ष्मण दादाला स्वतः प्रश्न पडला की देवाला काय आवडतं. म्हणून एक दिवशी लक्ष्मण दादांनी भगवंताला विचारलं, देवा तुम्ही प्रसन्न व्हाल असं मला काहीतरी करायचं आहे, तुम्हाला काय केलं पाहिजे म्हणजे तुम्ही प्रसन्न व्हाल. देव म्हणायला लागले, लक्ष्मणा एक काम कर,
मला भरतांबद्दल काहीतरी सांग. मला भरतांच्या प्रती सांग. भरत काय आहे ते सांग. भरत कोण आहेत? संत आहेत. देव संतांशिवाय ऐकत नाही, लक्षात घ्या. इकडे देव संतांच्या शिवाय ऐकत नाही. इकडे उद्धवानी ज्ञानबुद्धीनी स्वतः विचारलेलं जे प्रश्न आहे की या जगतातलं सर्वोत्तम श्रेष्ठतम मार्ग कोणता? संतांशिवाय तो नाही, असं सांगतायत. भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम ही अवतारांची परंपरा आहे. आणि ज्या भगवान ज्ञानेश्वर महाराजांना संत श्री गुलाबराव महाराजांनी आपलं तात संबोधलंय, ते तात भगवान ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये संत चरित्र का ऐकावं याचं महत्त्व प्रतिपादन करताना एवढं विशेष रूपाने सांगतायत. का ऐकावं संत चरित्र? तैसे हारपले आपण पे पहावे, तै संताते पाहता गिवसावे, म्हणोनी वानावे ऐकावे तेची सदा. ते ऐकावं चरित्र का? की आपल्याला आपल्या जीवनातलं हरवलेलं जे सत्व आहे किंवा आपलं जे स्व अस्तित्व जे हरवलेलं आहोत ते पुन्हा प्राप्त करण्याकरता किंवा पुन्हा मिळवण्याकरता आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही ऐकण्यासारखं असेल आणि काही प्राप्त करण्यासारखं असेल तर ते जिथून प्राप्त होतं ते संत चरित्र आहे. म्हणून संत जीवनाचा महत्त्व माऊली वर्णन करते. संत जीवनाचं महत्त्व भगवान श्रीराम प्रतिपादित करतायत आणि संत जीवनाची महिमा भगवान श्रीकृष्ण उद्धवांना सांगतायत. हे श्लोक 11 स्कंदातले आहेत. ज्या श्लोकांमध्ये स्वतः भगवंतानी हा सर्वच्या सर्व भाव सांगितला आहे. रामायणामध्ये सुद्धा सांगितलंय. प्रथम भगती संतन करसंगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. भगवान श्री राम प्रभूंनी शबरी मातेच्या समोर हे सगळे प्रसंग सांगितले. पण केवळ एवढे प्रसंग नाही आहेत. भगवंतानी मला काय आवडतं, मला संत चरित्र किती आवडतं, महर्षी वाल्मिकींच्या संगतीमध्ये बोलताना हा सगळा प्रसंग सांगितला गेलेला आहे. संत जीवन कसं असतं महर्षी नारदांच्या संगतीमध्ये भगवंतानी हे व्यक्त केलेलं आहे. हे फक्त मी एवढ्या करता सांगतोय, संत जीवन केवळ सामान्य मनुष्यासारखं नाही आहे. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. दोन्ही दिसती सारखी, दोन्ही दिसती सारखी, दोन्ही दिसती सारखी, दोन्ही दिसती सारखी, दोन्ही दिसते सारखी, दोन्ही दिसते सारखी, दोन्ही दिसते सारखी, दोन्ही दिसते सारखी. वर्म जाणे तो पारखी, वर्म जाणे तो पारखी, दोन्ही दिसती सारखी, दोन्ही दिसती सारखी, दोन्ही दिसती सारखी, दोन्ही दिसती सारखी. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. हे सगळं जीवन दिसण्याकरता सारखं आहे, असण्याकरता वैशिष्ट्यपूर्ण आहे. काल ज्या पद्धतीने सांगितलं, शरीर दिसतंय मनुष्यासारखं,
पण आजही 750 वर्ष झाले माऊलीच्या समाधी सोहळ्याला इतकी गर्दी येते कुठून? जगद्गुरु तुकोबारायांच्या शरीराला आज 350 वर्ष झाले. आपण एक गोष्ट विचारामध्ये घेऊ शकतो, हे सगळं जीवन जरी स्वतः मनुष्यासारखं दिसणारं असलं तरी मात्र हे अलौकिक आहे, वेगळं आहे, भिन्न आहे. आणि याला कारण काय? याला कारण फक्त एकच आहे. अंतर्मनाची जी प्रवृत्ती आहे ना, ती प्रवृत्ती भगवंताशी संतांची समरस आहे, आपली सगळ्यांची अद्यापपर्यंत विषम आहे. आपल्या जीवनामध्ये अद्यापपर्यंत त्या पद्धतीचा भावच प्रगट झालेला नाही, जो भाव स्वतः तुम्हा आम्हा सर्वांना प्रगट होणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या अंतर्मनामध्ये आताहीपर्यंत स्वतः विषयांचा असणारा भाव जसाच्या तसा चालतो. ल्यावे खावे बरे असावे हेची हाव करी संसारी. खावं प्यावं मस्तपैकी आनंदात राहावं अशा पद्धतीच्या जीवनाचा हा उपद्व्याप करण्यामध्ये आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण टप्पा निघून जातो. कमावलंच पाहिजे, एवढं झालंच पाहिजे, ज्याला आजकालच्या भाषेमध्ये म्हणतात टार्गेट. मला एवढं टार्गेट कंप्लीट केलं पाहिजे, मला एवढं पॅकेज असलं पाहिजे, मग या पॅकेजसाठी मला ती एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीमध्ये जायचं आहे, मला अपडेट करायचं आहे. या भानगडीमध्ये आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनाचं जे मूळ अस्तित्व आहे ना, ते मूळ अस्तित्व विसरून गेलो. 2 मिनिटाकरता फक्त एवढंच ऐका. कॉम्पिटिशनच्या नादी लागता लागता आपण आपल्या जीवनाशी कॉम्प्रोमाइज करून टाकलंय. कसं? कॉम्पिटिशन करताना आपण आपल्या जीवनाशी, आपण आपल्या शरीराशी कॉम्प्रोमाइज असं केलंय की शरीर संपलं तरी चालेल पण कॉम्पिटिशन चालू द्या. त्याने मिळणार काय आहे? मिळणार फक्त शेवटाला दुःख आहे. संत जीवनाने हे कॉम्पिटिशन केलं नाही कधी. संत जीवनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्यपूर्ण एकच गोष्ट आहे, महात्म्यांच्या जीवनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ही आहे, ते आहेत तशा पद्धतीमध्ये भगवंताच्या कृपेचा प्रसाद म्हणून स्वीकार करतात. जे आहे जसं आहे त्याला त्या पद्धतीने स्वीकार केला गेला. फक्त ज्याला म्हणावं की दुबळेपणाने स्वीकार नाही केलं, त्याला आनंदाने स्वीकार केला. आणि मग त्याच्याकरता सावतोबांच्या चरित्रांकडे पाहावं, त्याच्याकरता स्वतः चोखामेळा महाराजांच्या चरित्राकडे पाहावं. अरे एक एक चरित्र एवढे अलौकिक आणि अद्भुत आहेत की या सगळ्या संतांच्या चरित्राकडे पहा. प्रतिकूलता शिगेला नाही शिखराला पोचलेली आहे, पण त्या प्रतिकूलतेमध्ये सुद्धा भगवत स्मरण आहे, देवाचं स्मरण आहे. एका मिनिटात सांगू, भगवंतानी स्वतः उद्धवाच्या समोर ज्या पद्धतीनं स्वतः काही लक्षणं सांगितलं, निरपेक्ष मुनीम शांतम निर्वैरम समदर्शनम, हे एक जे सद्गुण आहेत ना, या सद्गुणांना तुम्ही आम्ही आपल्या जीवनाशी कधीतरी स्वतः म्हणजे विचार करून पाहिले का? वी आर टॅलियस. त्याला आपण आपल्या जीवनाशी कधीतरी स्वतः संबोधित करून पाहिलंय का? माझ्या जीवनामध्ये निरपेक्षता आली का? माझ्या जीवनामध्ये स्वतः शांत भाव कधीतरी आला का? माझ्या जीवनामध्ये निर्वैरता कुठे आली का? माझ्या जीवनामध्ये अकिंचनस्य, हे जेवढे काही एक सगळे प्रकार सांगतोय ना, या सगळ्या प्रकारांमध्ये संत या संपूर्ण तत्वाच्या पलीकडे गेले. त्यांनी या सर्व सद्गुणांवरती विजय प्राप्त केला. त्यांचं जीवन त्या पद्धतीने अत्यंत धन्य झालं. आपलं जीवन अद्यापही असंच चालू आहे. कसं? ज्या पद्धतीने गुन्हाकाराचा पाढा चालतो ना,
बेक बे, बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, 32 दोन्ही 64. वडिलांनी एवढं कमवलं, मला त्याच्या दुप्पट कमवलं पाहिजे. त्यांनी एवढं कमवलं, मला तेवढं कमवलं पाहिजे. संताश्रय नाही, ईश्वर निष्ठेचा भाव नाही. आणि अशा वेळेला मनुष्य जेव्हा भटकतो ना, तेव्हा त्या मनुष्याला स्थिर करण्याकरता आपल्या जीवनामध्ये काहीतरी एक महत्त्वपूर्ण असं एक साधन पाहिजे की ज्या साधनाने त्याचं मन, त्याची बुद्धी पूर्ण रूपाने स्थिर हो. ही बुद्धी स्थिर व्हावी याच्याकरता काय करायचं आहे? काहीच करू नका. संत चरित्रांना ऐका, महात्म्यांच्या चरित्रांना श्रवण करा. हे बा, न मिळो खावया न वाढो संतान परी, हा नारायण कृपा करी. हे वाक्य ज्यांच्या मुखातून निघतायत ना, त्या जीवनामध्ये काही नाही झालं, भौतिक जीवनाची कोणती प्राप्तव्यता नाही झाली तरी चालेल, पण परी हा नारायण कृपा करो, या देवानी आमच्यावरती कृपा करावी याच्याकरता त्यांचं जीवन सातत्याने भगवत स्मरणामध्ये सातत्याने राहतं. ज्या श्री गुलाबराव महाराजांच्या चरित्राला आपण पाहतोय, त्या श्री गुलाबराव महाराजांच्या काही अभंग गाथेतले पद काढा, लक्षात येईल आपल्याला. महाराजांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये या सगळ्या उठाठेवीला निरर्थक म्हटलं. निरर्थक. अरे किती वेळपर्यंत मंदिर, किती वेळपर्यंत माड्या, किती वेळपर्यंत गाड्या घोड्या. पण हे सगळंच्या सगळं करता 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 मनुष्याने आपल्या जीवनामध्ये जे परम साध्य करायला पाहिजे ते साध्य न करता दुसरीकडे वहिवाट गेली, म्हणून त्याचं जीवन व्यर्थ गेलं. विदर्भाच्या भाषेमध्ये तर त्यांनी एकदम सरळ सरळ शिवीगाळच करायला सुरुवात केली. मंदिर माडी पुरे पुरे, घोडा गाडी पुरे पुरे. हे खूप झालं. सगळ्याच्या सगळं सोडून द्यावं, वाराणसीमध्ये जाऊन भगवान महादेवाच्या समोर, शिवलिंगाच्या समोर नमशिवाय मंत्राचा जप करावा आणि आपल्या जीवनाचा आनंद करावा. हे जीवनाची सार्थकता. हे महाराजांनी वाराणसीमध्ये जाऊन सांगितलं ना, तसं नागेश्वर मंदिरामध्ये सुद्धा होऊ शकतं. काही अंतर सोडून थोडंसं आपल्या घराचं अंतर सोडून थोडंसं मंदिरामध्ये जाऊन निवांत बसता येऊ शकतं. निवांत बसत नाही आपण. घरात तर बसत नाही, देव घरातही बसत नाही. देवघरामध्ये सुद्धा शांततेने बसता यावं याच्याकरता कमीत कमी आपल्याला कमीत कमी, अहो आता तर सध्या जंजाल एवढा झालाय ना. कोणता? घरात राहा नाही तर देवघरात राहा, मोबाईल सोबतच आहे. एवढा भयंकर जंजाल आहे तो. वापरू नये असं नाही, पण त्याही ठिकाणी असावा ज्या ठिकाणी आपल्याला शांतता लागत असेल ना, तर काही गोष्टींना सोडण्याची ताकद पाहिजे. आमच्या संतांनी महात्म्यांनी म्हटलं, हे पहा, एकादशीचा उपवास जसा करताना काही ना काहीतरी अन्नाचा त्याग करा म्हणजे एकादशी. काही लोकांचं मत असंच आहे बरं, अन्नाचा त्याग म्हणजे एकादशी. काहींना म्हणा, का हो तुम्ही एकादशी करत नाही? ज्या दिवशी जेवायला नाही भेटणार त्या दिवशी एकादशी समजू. ही बुद्धिमत्ता अलग आहे. ही परंपरेची बुद्धिमत्ता नाही आहे. सगळं साधन असल्यानंतर सुद्धा त्या साधनांपासून पूर्ण रूपाने निष्कामता ज्या साधन त्याच्याप्रती असणं, हे साधुत्वाच्या जीवनाचं एक दिव्य लक्षण आहे. लक्षात घ्या. काही नसणं, काही नसल्यानंतर कोणत्या गोष्टीची अपेक्षा न ठेवणं ठीक आहे, होत नाही तसं. पण सगळं काही असल्यानंतर सुद्धा मला आता कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही असं म्हणणं एक खूप मोठं धाडस लागतं याला. आपण म्हणाल, हे सगळं एवढं सांगण्याची आवश्यकता काय आहे? सगळं सांगण्याची आवश्यकता फक्त एवढ्या करताय,
संत जीवन या सगळ्या तत्वांच्या पलीकडे गेलेलं जीवन आहे. निर्वैरम, समदर्शनम, निरपेक्षम, मुनिम शांतम. निरपेक्षम मुनिम शांतम, अपेक्षा रहित जीवन शांतीचं सगळ्यात पहिलं लक्षण आहे, लक्षात घ्या. मनुष्याला शांती पाहिजे असेल ना, मनुष्य जीवनाला अंतःकरणाला शांती लागत असेल ना, त्याची सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कुठून आहे? सुरुवात त्याची स्वतःकडून आहे. कोणती? कोणाकडूनही अपेक्षा न ठेवणं हे शांतीचं सर्वात सुंदर लक्षण आहे, सर्वात सुंदर. अपेक्षा रहित, कामना रहितम, निरपेक्षम. मी हे वाढवलंय, मी हे असं केलंय, मी हे तसं केलंय, माझं हे सगळं झालंच पाहिजे, मला माझ्याकरता एवढं करताच, हा आग्रह आपल्याला दुःख देतो, लक्षात घ्या. या आग्रहाच्या पायी मनुष्य जीवन पूर्ण रूपाने उतावीळ होतो, ज्याला आजकालच्या भाषेमध्ये एक चांगला शब्द आहे, डिस्टर्ब. टोटली डिस्टर्ब. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याला एक गोष्ट सुचत नाही, नेमकं मी आता नेमकं करावं काय. याला एक चांगले शब्द आहेत, जरा आजकालच्या भाषेतले काही चांगले शब्द आहेत. कोणकोणते माहिती आहेत का? व्हॉट डूज अँड व्हॉट डझंट. व्हॉट आय डू अँड व्हॉट आय डझंट. मी काय करून काय नाही, अशी गोंधळाची अवस्था येते ना. गोंधळलेली अवस्था काही मनुष्याच्या जीवनात येत नाही असं नाही, येतेच ती. काही वेळेला घरामध्ये सुद्धा, देवघरात बसल्यानंतर सुद्धा जेव्हा स्मरण होत नाही ना, भजन होत नाही ना, तेव्हा असं वाटते भजन का होत नाही, का होत नाही. मन नाही लागत. का मन नाही लागत? बसल्यानंतर मन दुसऱ्यांचा विचार करतो. मग दुसऱ्यांचा का विचार करतो? त्याचं कारण काय माहित आहे? त्याचं कारण एक आहे, त्या मनाच्या द्वारे बुद्धीचा, चित्ताचा सर्वथैव विचार केवळ त्याचाच चालतो. अरे असणाऱ्या समोर श्री विग्रहाला पाहून आपल्या अंतःकरणात त्या श्री विग्रहाच्या प्रती कोणताही विचार निर्माण होत नाही ना, भाव निर्माण होत नाही ना. श्रद्धा कमजोर असली म्हणजे अशा पद्धतीची एक अवस्था होत असते. म्हणून कधी काळी एखाद्या मूर्तीच्या समोर, भगवंताच्या मूर्तीसमोर, संतांच्या चरणपादुकांच्या जवळ, ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाच्या जवळ बसावं आणि पहिल्यांदा प्रार्थना करावी की आपण माझ्यावरती कृपा करा. पूजेला बसताना सुद्धा, भगवंताच्या पूजनाला बसताना सुद्धा पहिल्यांदा प्रार्थना करून बसा की माझं मन तुमच्या चरणाशी लागू द्या. संत जीवनाने हे केलेलं आहे. आयुष्याची सगळी खडतर साधना श्री गुलाबराव महाराजांची जर का आपण पाहाल, आपल्या लक्षात येईल, अरे 1881 मध्ये महाराजांचा झालेला जन्म आणि 1901 मध्ये महाराजांना मिळालेला माऊलींचा अनुग्रह, किती अंतर आहे. 20 वर्षाच्या काळामध्ये गुलाबराव महाराजांना माऊलींचं दर्शन होत आहे. तिथून एक 4 ते 5 वर्षानंतर श्री गुलाबराव महाराजांना भगवान श्रीकृष्णांचा अनुग्रह होतोय. आणि तिथून 10 वर्षापर्यंतचा प्रवास श्री गुलाबराव महाराजांचा असा आहे की ज्या प्रवासामध्ये काशीचे भगवान शंकराचार्य, कृष्णानंद सरस्वतींसारख्या एका महान जगद्गुरूंनी एक वाक्य वापरावं. कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराजांसारख्या महान जगद्गुरू एका पदावरती असणाऱ्या एका संतांनी एक वाक्य वापरावं की मी आस्था गायत जगद्गुरू या पदावरती भगवान श्रीकृष्णांना मान्य केलं. त्याच्यानंतर जर का मान्य केलं असेल तर ते महर्षी नारदांना. पण आज माझ्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर मंडल्याला घटलेली घटना ही मध्य प्रदेशच्या, आज मला प्रत्यक्ष माझ्यासमोर जगद्गुरू म्हणून जर का सध्या कोणी दिसतंय तर ते आपण दिसतात. जगद्गुरुत्वाचे असणारे सगळेच्या सगळी लक्षणं या 34 वर्षाच्या काळामध्ये महाराजांच्या जीवनामध्ये आले कसे,
याचा आरंभ पाहायचा असेल ना तर श्री गुलाबराव महाराजांच्या बालपणीतली साधना पहा. ज्या साधनेमध्ये श्री महाराज तासन तास दगडावरती दगड दगडावरती दगड रचून भगवान महादेवाचा अभिषेक करायचे. हा माझा महादेव, हा माझा शंभू. कधी काळी एखाद्या झाडाला धोत्राचं पान, आपल्याच अंगावरचं धोत्राचं पान लटकून द्यायचं आणि त्या धोत्राला पकडून स्वतः माऊलीचे पाय, देवाचे पाय म्हणून ते पाय म्हणून चेपायचे. आपण विचार फक्त एवढा करा, महाराजांच्या जीवनाची ही साधना जेव्हा सुरू होते ना, तेव्हा ती अवस्था काय आहे, वय किती आहे, आणि त्या वयामध्ये प्रतिकूलता किती आहे. अहो, पहिली तर प्रतिकूलता शरीराचीच आहे. डोळे नाही, चालायचं कसं. महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा जाताना ती पायवाट चालायची कशी, हा प्रश्न निर्माण नाही झाला कधी, पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो प्रश्न आहे, असला पाहिजे. ही प्रतिकूलता आहे महाराजांची, पण त्या प्रतिकूलतेकडे लक्ष नाही दिलं. संत जीवनाचे हे सगळेच्या सगळे जर का आपण एक एक अंग पाहिले तर लक्षात येईल आपणा सगळ्यांना. चाहे प्रतिकूलता है कितनी भी आ जाए, पण आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताचं स्मरण कधी विसरता कामा नये. हे ज्याच्या जीवनाने ठाम केलंय त्याच्या जीवनामध्ये हे जगद्गुरुत्व प्राप्त होते, लक्षात घ्या. त्याच्या जीवनामध्ये ही श्रेष्ठता प्राप्त होते. आणि म्हणून संतांचं जीवन साधकांच्या करता मार्गदर्शन आहे. तुमच्या आमच्या करता हे सगळंच्या सगळं जीवन या पद्धतीचं आहे. ज्या श्री महाराजांच्या संपूर्ण या संत चरित्राकडे आपण वळतोय, त्या महाराजांच्या जीवन काळामध्ये स्वतः असणारी सगळीच्या सगळी परिस्थिती कशी आहे आपण विचार कराल. ती प्रतिकूलता एवढी भयंकर आहे की आपण आज जर का त्याचा विचार केला तर आपल्या अंगावरती काटे येतील की या प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराजांनी आपलं अस्तित्व टिकवलं कसं असेल. भगवान ज्ञानेश्वर महाराजांपासून जगद्गुरु तुकोबारायांपर्यंतचा काळ हा एक काळ अशा पद्धतीचा होता की ज्या काळामध्ये स्वतः अनेक आघात या भारतीय परंपरेवरती झाले. काही मिनिटांकरता आपण ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. माऊलींच्या काळामध्ये संत समाज एकत्रित झाला माऊलींच्यामुळे. माऊलींनी आपल्या जीवनामध्ये स्वतः प्रत्येकाला तो अधिकार दिला, ज्या अधिकाराला प्राप्त करण्याकरता, तो अधिकार मिळवण्याकरता अनेकांना युद्ध करावी लागली. काही लोकांना प्रतिकूलतेला पूर्ण रूपाने प्रतिकूलतेला जाऊन मरणही पत्करावं लागलं, तरी मात्र त्यांनी ते केलं. भारतीय परंपरा एवढी श्रेष्ठ आहे, ती अद्यापही आहे, ती काही नाही असं नाही. भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे याची सगळी उदाहरणं जर का आपण आज काढायला गेलो, आपला अधिक त्याच्यामध्ये वेळ जाईल. पण आपण लक्षात घ्या, भारतीय परंपरा श्री गुलाबराव महाराजांचा एक ग्रंथ आहे, ज्याचा अनुवाद नंतर बाबाजी महाराज पंडित आदी शिष्य परंपरेने केलेला आहे. त्या एका ग्रंथाचं नाव आहे विश्वव्यापिनी हिंदू संस्कृती. ते वाचल्यानंतर आपणा सगळ्यांच्या लक्षात येईल की एवढी आघात झाली, एवढी आक्रमण झाली, एवढी सगळीच्या सगळी पराभव आपल्याला दिसत आहेत. त्या सगळ्या पराभवांमध्ये आपण सगळेच्या सगळे टिकूनही राहिलो. आपण लक्षात घ्याल, माऊलींच्या काळामध्ये भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी प्रवरीच्या काठावरती, इंद्रायणीच्या काठावरती सगळा संत समाज एकवटून ठेवला. संत नामदेव महाराज, चोखामेळा, सावतोबा, जनाबाई
हे सगळेचे सगळे एक 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 संत परंपरा अशी होती की ज्या संत परंपरेने सगळ्याच्या सगळा समाज एकत्रित अशा पद्धतीने बांधून ठेवला. एक विठ्ठलाच्या चरणी सगळ्यांचा मनोभाव समर्पित झाला. माऊली वैष्णव परंपरेचा मूळ गाभा आहे. त्यामुळे आणि त्याचं कारणच एक आहे, कारण माऊलींनी या जगताकडे कधी विषमतेच्या भावाने पाहिलं नाही, समदर्शनम या भावनेने पाहिलं आहे. हे विश्वची माझे घर मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. पसायदान सगळ्यांना पाठ आहे. पसायदानातला पहिलीच ओढ सगळ्यांच्या लक्षात येते. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान. खळांचा नायनाट नाही, खळपणाचा नायनाट व्हावा याच्याकरता मागणी करणारे भगवान ज्ञानेश्वर महाराज. हे बा दास तर अजून काही म्हणणार नाही, पण या महाराष्ट्राला सगळ्यात मोठा आशीर्वाद प्राप्त झाला माऊलींचा. साक्षात माऊलींनी या जगतामध्ये किती मोठं काम केलंय. पसायदान केवळ महाराष्ट्राचं नाही, पसायदान ही विश्वाची प्रार्थना होईल एवढी ताकद पसायदानामध्ये आहे, लक्षात घ्या. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ एकमेव ग्रंथ असा आहे की ज्या ग्रंथाला वाचल्यानंतर या जगतातले गीतेवरती टीका अनेक करणारे झाले, प्रश्न नाही, पण माऊलींसारखी टीका, माऊलींसारखी ज्ञानेश्वरी आज गायात या जगतामध्ये कुठे जन्माला आली नाही, भविष्यात होण्याची कुठे शाश्वती नाही. ज्ञानेश्वरी पण संपूर्ण ग्रंथ काढून घ्या. एकाही ग्रंथामध्ये कोणीतरी मला अशा पद्धतीने दुखापत केली, कोणी त्याला मारलं, विषमतेचा भाव, कोणाला परनिंदेचा भाव, माऊलींनी कधी कुठेही स्वतः वाच्यताही काढलेली नाही. माऊलींच्या जीवनाची उदारता पहा किती आहे. आणि म्हणून ते वाक्य खोटं नाही, संतांचं प्रमाण खोटं नाही. माऊली आहे कशी? विष्णू विष्णू माया जग, विष्णू माया जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम, अमंगळ, विष्णू माया जग, विष्णू माया जग, वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम, भेदाभेद भ्रम, अमंगळ, विष्णुमय जग, विष्णुमय जग, माया जग, विष्णू माया जग, विष्णुमय जग. कोण्याही जीवाचा ना घडो मचार, कोण्याही जीवाचा नागाडो मचार, वर्मा सर्वीश्वर, पूजनाचे विष्णू माया जग, विष्णू माया जग, विष्णू माया जग, विष्णू माया जग. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, हे माऊलींचं तत्वज्ञान. माऊलींपर्यंतचा विचार करण्याची आवश्यकता काय? कारण ज्यांना ज्यांना महाराज समजून घ्यायचे ना, त्यांना पहिल्यांदा माऊलींच्या प्रती हा भाव येणं गरजेचं आहे. तू म्हणाल का? त्याचं एक सोपं कारण सांगतो.
सोपं कारण आहे. संतांचं चरित्र जसं भगवंताला प्रिय आहे ना, संतांना भगवंताचं चरित्र आवडतं, भगवंताला संतांचं चरित्र आवडतं. हे जसं मी अगोदर सांगितलं ना, तसं ज्यांना ज्यांना असं वाटत असेल ना की आपल्यावरती माऊलींची कृपा झाली पाहिजे, त्यांनी अगोदर संत श्री गुलाबराव महाराजांचं चरित्र पूर्ण रूपाने ऐकलं पाहिजे. कारण माऊलींची कृपा महाराजांच्या चरित्राशिवाय होणेच नाही.